आजच्या रविवारच्या दिवशी सर्व क्रिकेट प्रेमींचं लक्ष आहे ते म्हणजे भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याकडे। क्रिकेट प्रेमींमध्ये याबाबत मोठी एक्साइटमेंट पाहायला मिळते। शिवाजी पार्क या ठिकाणावरून या सगळ्या संदर्भात आढावा घेत क्रिकेट प्रेमी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। आपण पाहूयात। चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारत विरुद्ध न्यूझीलंड हा अंतिम सामना पार पडणार आहे। क्रिकेट चाहत्यांमध्ये या सामन्याबाबत मोठी एक्साइटमेंट आहे। यावेळी मी शिवाजी पार्क मैदानामध्ये आहे। माझ्यासोबत एक क्रिकेट प्रेमी आहेत, क्रिकेट खेळाडू आहेत। काय सांगतील आजच्या सामनाविषयी? नमस्कार। ॲक्च्युली आज तर संडे आहे, ठीक आहे, सर्वांसाठी इम्पॉर्टंट आहे, क्रिकेट प्रेमीसाठी इम्पॉर्टंट म्हणजे आमच्यासाठी, कारण संडे एक हप्त्यातून एकच संडे भेटतो की ज्या दिवशी आम्ही खेळू शकतो। आणि सर्वात त्यापेक्षा इम्पॉर्टंट आहे आज की इंडिया आणि फायनल येस इंडिया आणि न्यूझीलंडचा आज आपल्या इथे फायनल मुकाबला आहे। आणि 101% आपली इंडिया ही जिंकणार आहे, याबद्दल कोणालाही डाऊट नाही आहे, ठीक आहे। कारण आपल्या इंडियाचे प्रत्येक प्लेअर, आपला हिटमॅन असो, विराट कोहली असो, शुभम गिल असो, त्यानंतर मोहम्मद शमी असो, ज्यावेळी भारताला गरज असते, ज्यावेळी भारताला अगदी गरज असते, एखाद्या बॉलरची गरज असते, एखाद्या बॅट्समनची गरज असते, पूर्ण टीम ढासळून पडलेली असेल, तरी पण आपला भारत एकदम एकजुटीने, कारण त्याच्यामागे खूप सपोर्टर आहेत, आपले इंडियाचे खूप सपोर्टर्स आहेत की ज्याने आपल्याकडे कोकणामध्ये जर पाहिलं तर एक गारानं घातलं जातं, देवाकडे प्रार्थना केली गारानं आज तुम्ही घालाल? हा, आपण नक्कीच कोशिश करणार। टीम इंडिया आपलीच टीम आहे, तर आपण गारा घालायची नक्की कोशिश करणार आणि टीम इंडिया आपली जिंकणार आहे, याबद्दल काही शंका नाही आहे। तुम्ही कशा पद्धतीने टीम इंडियाला चीअर अप करणार? काय सांगशील आजच्या सामन्याविषयी? काय सांगशील? आजच्या सामन्यामध्ये एवढं सांगेन की आपले बॉलर वगैरे चांगले चालले पाहिजेत, तसेच हिटमॅन, विराट कोहली, गिल, अक्षर पटेल यांची बॉलिंग वगैरे चांगली चालली पाहिजे। एवढं काय सांगशील क्रिकेट चाहता म्हणून आजच्या सामन्याकडे तू कसा बघतो? बघायला गेलं तर समोरची टीम पण टफ आहे थोडी, आणि थोडी भीती पण आहे मनाला की जितेल ना, पण आपले पूर्ण मला खात्री आहे की टीम इंडिया आपली जितू शकते। बरं, तू काय सांगशील? मी एवढं सांगेल आज टीम इंडिया जिंकेल, एवढंच, बाकी काही। बरं, आज जर आपल्या टॉस झाला ना तर पहिलं रोहित शर्माने जर फिल्डिंगचा हे घेतलं ना तर आपलं नक्कीच होऊ शकतं, कारण की फिल्डिंग जर घेतली तर समोरचे जे बॅट्समन आहेत ते टफ आहेत, आपल्या इंडियासाठी टफ आहेत, तर थोडं तरी म्हणजे फिल्डिंग घेतल्यावर थोडं तरी त्यांना वाटेल की एवढा स्कोअर आपण करू शकतो म्हणून। त्यामुळे तर माझं तर फुल सपोर्ट इंडियालाच आहे, फक्त एवढंच की आज भीती आहे कारण की ती फायनल आहे म्हणून। ठीक आहे। इंडिया 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 इंडिया, भारत माता की जय, भारत माता की जय। धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह मी देवेंद्र कोल्हटकर, NDTV मराठी। Wish you all the best, India, for Champions Trophy. Virat, go on. You are our inspiration. All the best, India. Wishing Team India very all the best for the Champions Trophy 2025. We have already done it in 2002, 2013, and it's time for us to win in 2025 also. We have already faced New Zealand in the year 2000, and we should win this time. All the best for our Team India.